गुड इव्हनिंग. आवाज येतोय? ओके. बाकी आहेत मुलं अजून 2 मिनिटं वेट करू. स्क्रीन दाखवते. 1 मिनिट थांबा. वेदांत, आवाज येतोय का? वेदांत, आवाज येतोय का? एकदा सांगा. वेदांत, हॅलो मॅम. आवाज येतोय ना? हो. ओके. स्क्रीन दिसली की मला सांग. दिसते स्क्रीन? हो. ओके. चला प्रश्न पहिला पाहू. मॅम स्क्रीन दिसत नाही.
का बरं? रेंज आहे का? हा मॅम आवाज अडकळत येतो. रेंज आहे का तुझ्याकडे? थांबा मी बसतो. मी बसतो रेंज मध्ये. मी रेंज मध्ये बसतो मॅम. हो हो बस. चल बघा, प्रश्न पहिला आहे हा, वेगळे पद शोधा. मॅम बोल. आवाज डबल येतो. नाही, व्यवस्थित यायला. चला सांगा उत्तर. मॅम माझं उत्तर सी आलं. ऑप्शन सी. हा ओके, कारण सांगा. सॉरी मॅम, आवाज ते हेडफोन न घातल्यामुळे आवाज डबल येतो. मी हेडफोन घालतो मॅम. एक मिनिट, मी स्क्रीन बंद करते. चला बोला. ऑप्शन सी उत्तर आलं बरोबर. का? याचं कारण आहे की प्रत्येक ऑप्शन मध्ये जे बाहेरचे भाग दिलेले आहेत पाकळ्यांसारखे, ते आतल्या बाजूने दिलेले आहेत आणि फक्त सी मध्ये जो आहे तो भाग आहे तो बाहेरच्या दिशेने दिलेला आहे, म्हणून उत्तर आलं ऑप्शन सी. बोला हॅलो वेदांत. मॅम. मॅम काय स्क्रीन दिसते? नाही ना बेटा, बाकीची मुलं उत्तर पाठवतायत ना. हा दिसली दिसली. बर. हा मॅम माझे उत्तर सी आले. कारण सगळ्या पाकळ्या. प्रश्न दुसरा चालू आहे वेदांत. मॅम मला तर प्रश्न पहिला दिसायला. क्लास लेफ्ट करून पुन्हा रिजॉईन कर. ओके मॅम. हा चला, ऑप्शन नंबर याच डी यायला हवं, कारण सगळे ॲरो उजवीकडनं गेलेले आहेत असे या दिशेने, फक्त हा उलट आलेला आहे, म्हणून उत्तर डी. पहा, या ठिकाणी भौमितिक आकार दिलेले आहेत, परंतु ए मध्ये कोणताही आकार भौमितिक नाही, म्हणजे किंवा सर्व आकृत्या ज्या आहेत. माझा आवाज क्लिअर आहे का? एकदा क्लिअर करूया आपण. माझा आवाज येतोय ना? आवाज येतोय माझा? आवाज येतोय माझा? ओके, उत्तर येईल ऑप्शन ए. सर्वांनी उत्तर पाठवलेले अगदी बरोबर आहे. नेक्स्ट घ्या. चौथा प्रश्न आहे, प्रत्येक ऑप्शन मध्ये ॲरो जे आहेत ते एकाच दिशेने दिलेले आहेत. समजा वरती आहेत तर दोन्ही ॲरो वरच्याच दिशेने दिलेले आहेत, खाली आहे तर खालच्याच, क्रॉसमध्ये आहेत तर दोन्हीही त्याच दिशेने, परंतु डी मध्ये पाहिलं तर एक वरच्या दिशेने आणि एक खालच्या दिशेने, म्हणून येणारं उत्तर आहे ऑप्शन डी. चला प्रश्न 5वा बघा.
काय आहे या ठिकाणी? 5वा प्रश्न म्हणजे दुसरा पाठ आहे जुळणारी आकृती. सारखी असणारी आकृती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. तर पहा या ठिकाणी सारखी असणारी आकृती कोणत्या ऑप्शन मध्ये दिसते? तर ऑप्शन डी मध्ये ए, बी, सी आणि डी. पहा सेम आकृती आपल्याला कुठे आहे? तर डी मध्ये दिसते. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. या ठिकाणी सारखी आकृती ए मध्ये आहे, परंतु हा भाग इथलची रेषा दिली नाही. ए वगळला. बी मध्ये बाजूच्या 2 रेषा म्हणजे इकडे आणि इकडे अशा रेषा नाहीयेत म्हणून. आणि सी मध्ये काय झालेलं आहे? सी मध्ये अगदी बरोबर आहे. डी मध्ये पूर्णपणे वेगळी आहे. उत्तर काय आलं? ऑप्शन सी. चला पहा, पाठवा आन्सर. बोला, आवाज येतोय? हो मॅम. काय काढला आन्सर? मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर डी आले. बरोबर. सारखी आकृती आपल्याला डी मध्ये दिसते. हो मॅम. चला नेक्स्ट. मॅम ह्याचे माझे उत्तर डी आले. अगदी बरोबर. चला सारखी आकृती आहे त्याच्यामुळे फार काही नियम याच्यामध्ये नाहीयेत. चला 9वा प्रश्न, पाठाचं नाव सांगा. आकृती पूर्ण करा. करेक्ट. मॅम आपल्याला इथं दुसरा भाग पूर्ण करायचा आहे. तर ते तिसऱ्याची आरशातील प्रतिमा 4थ्या भागात झाली आहे. बरोबर. तशीच पहिल्याची आरशातील प्रतिमा 2ऱ्या भागात होईल, म्हणजे ऑप्शन नंबर 4 उत्तर येईल. येस, अगदी बरोबर. व्हेरी गुड. आरशाच्या प्रतिमेचा नियम या ठिकाणी आपण लावला. हो. पुढे मॅम इथं माझं उत्तर ऑप्शन नंबर बी येते. कारण ते छायांकित भाग आहे तो 90 अंशात घटीवत फिरत आहे. बरोबर. हा एवढा जरी भाग आपण फिरवला तरी क्रमाने ते काय होत जातोय? 90 अंशामध्ये कसा फिरतो? घटीवत. करेक्ट. 90 अंशात घटीवत. पहिला भाग 90 अंशात फिरवला घटीवत की दुसरा मिळाला? आणि दुसरा फिरवला की चौथा मिळाला. आणि आपण जर चौथा फिरवला तर आपल्याला तिसरा मिळेल, म्हणजे ऑप्शन नंबर बी. अगदी बरोबर. छान. नेक्स्ट. मॅम याचे माझे उत्तर ऑप्शन नंबर सी आले. अगदी बरोबर. प्रत्येक जर आपण बघितलं तर दुसऱ्याचा आरशातील प्रतिबिंब चौथ्यात होतं. तसं नाही. आकृती 90 अंशात घटीवत फिरते. किंवा चौथ्याची आरशाची प्रतिमा तिसरा भाग आहे तर दुसऱ्याची आरशाची प्रतिमा पहिला भाग असेल. किंवा पाण्याचं प्रतिबिंब केलं तरी चालेल. दुसऱ्याचं चौथ्याचं पहिल्यात म्हणजे ऑप्शन. येस, बरोबर. चालेल. 2-3 नियम लागू होतील. यस मॅम. पुढे मॅम इथं माझे उत्तर ऑप्शन नंबर थांबा मॅम सांगतो. मॅम याचे माझे उत्तर ऑप्शन नंबर 3 आले. बरोबर. कारण पहिल्याची पाण्यातील प्रतिमा. आता इथं पाण्यातील प्रतिबिंब नाही काढायचं, कारण याच्यामध्ये ही आकृती जी आहे ना, पहिला आणि तिसरा भाग त्यांनी सारखाच दिलेला आहे, म्हणून दुसरा आणि चौथा भाग आपल्याला सारखाच दाखवावा लागेल. हा, म्हणून उत्तर सी आलं. पुढे मॅम इथं आकृती
135 अंशात गतिवत फिरते आणि जो छायांकित भाग उत्तर काय होता. काढलं वेद? उत्तर काय काढलं तू? उत्तर माझं ऑप्शन नंबर सी आलं. आणि आपल्या नियमामध्ये किती अंशाचं सांगितलं तू? 100? मॅम इथं मी तर 135 सांगितलं होतं. नाही, आपल्याला 135 चा नियम नाहीच आहे ना. 45 एक आहे, आणि 90 एक 90 आहे आणि 180 अंशात आणि त्याचबरोबर काही अंशात. काही म्हणजे 45 पेक्षा सुद्धा थोडस कमी. हो. हा, मग याच्या व्यतिरिक्त पुढचा नियम किंवा आतला बाहेरचा कोणताच नाही लावायचा आपल्याला. तू लक्ष दे आता या ठिकाणी काय झालेलं आहे. पहिला जो भाग आहे तो असा क्रॉस झालाय म्हणजे किती अंशात फिरला असेल? ही रेषा दुसऱ्या भागात जाऊन अशी क्रॉस झाली म्हणजे किती अंशात फिरली बघ बरं. मॅम इथं 135 अंशात फिरली. अरे, तो नियम मी सांगितलाय का सांग मला. हो. मग तू कसं काय मनाने नियम काढायला? मग मॅम मी तुला इथं काय, एक मिनिट थांब, मी तुला काय विचारलं. ही रेषा आहे, हा दुसऱ्या भागात ती अशी क्रॉस झाली, किती अंशात फिरली तेवढी सांग मला आता. 45 कशी? प्रतिघटिवत. हा, आता हे बघ, मग पहिला भाग लक्ष द्या सर्वांनी. पहिला भाग जर 45 अंशात प्रतिघटिवत फिरवला की दुसरा भाग मिळतो, पण लहान चिन्हाच्या जागेवर मोठं चिन्ह जातं, मोठ्या चिन्हाच्या जागेवर लहान चिन्ह येतं. ज्या आणि भागामध्ये रेखांकित भाग आहे तिथं तो रिकामा होतो पुढच्या भागात जाऊन, आणि जो रिकामा भाग आहे तो रेखांकित भाग होतो. हो. मग पुढेही काय होणार आहे? दुसऱ्या भागामधील जो दिलेला भाग आहे तो भाग 45 अंशात प्रतिघटिवत फिरवल्यानंतर तो आडवा झाला. हो मॅम. रेखांकित भागाच्या जागेवर लहान भागाच्या जागेवर तो मोठा भाग गेला आणि मोठ्या भागाच्या जागेवर तो लहान भाग आला आकार. हो आणि मॅम. जो भाग रेखांकित आहे तो रिकामा राहणार आणि जो रिकामा होता पुढे जाऊन रेखांकित होणार. हीच क्रिया पुढे होईल. पुढे काय होणार? 45 अंशात आकृती फिरणार, मोठ्या भागाच्या ठिकाणी लहान आकार येणार आणि मॅम लहान आकाराच्या ठिकाणी येते. हो, मोठा आकार भाग येणार. हो. रेखांकित भाग जो मोठ्या ह्याच्यात होता तो लहान ह्याच्यात जाणार परत. हो मॅम. उत्तर येईल सी. मॅम या पाठाचं नाव आहे मालिका पूर्ण करा. बरोबर. चला, इथं काय दिलंय? सीज दिलेला आहे. हो मॅम. पुढे मॅम पुढे माझे उत्तर ऑप्शन नंबर सी आले. बरोबर. वर्तुळांची संख्या काय होत जाते? वाढत जाते. एक एकने वाढत जाते. हो मॅम. आता हा प्रश्नाचं याच्यात असा प्रश्न आपल्याला मालिका पूर्ण करामध्ये आलेला नाही. हा मॅम. नवनीतच्या जर मार्गदर्शक मध्ये आपण पुस्तकामध्ये जर पाहिलं तर असा प्रश्न आपल्याला आला आहे का? नाही आलेला. तिथं का म्हणजे संख्या, अंक असं काहीच दिलेलं नाहीये. हो या. आणि त्याचबरोबर इथं या दोघांचा समजा पहिला आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपण जर विचार केला तर करता आला असतं, परंतु पुढे 12च्या नंतर इथं काय यायला हवं? तर हा प्रश्न ग्राह्य धरू नका. बर. जरी कोणाला काढता आला असेल. हा प्रश्न माझा चुकला होता. मी पटीचा नियम वापरला होता. हा, मग तेच मला सांगायचंय की या ठिकाणी आपल्याला मालिका पूर्ण करामध्ये तुम्हाला असे नियम दिलेले नाहीत. हो. तर पहिली, तिसरी प्रश्नाकृती सारख्या असतात, हा नियम आहे.
घड्याळांच्या काट्यांचा नियम आहे, म्हणजे घटीवत प्रतिघटीवत नियम आहे. चिन्हांची संख्या वाढते किंवा कमी होत जाते, किंवा जे रेषेमधील चिन्ह आहेत क्रमाने उजवीकडे डावीकडे, म्हणजे हे जसं होतं आता या पद्धतीने उजवीकडे डावीकडे असे चिन्ह काय होतात, सरकतात किंवा वाढतात. अशा पद्धतीचे नियम आहेत. त्यामुळे हा जो प्रश्न आहे बघा, काही मुलं स्कॉलरशिपला आहेत, स्कॉलरशिपच्या नियमानुसार इथं उत्तर काढत असाल काही मुलं, परंतु असा प्रश्न येणार नाही तुम्हाला. तर हा प्रश्न ग्राह्य धरू नका, चुकला तरी याचा विचार करू नका. ठीक आहे, कोणाला काही अडचण आहे का? नाही मॅम. मॅम त्याचं मग बोनस मिळेल का? तुम्हाला हा जरी प्रश्न येत असेल तरी आपल्याला नियमांमध्ये बसत नाही तो, मला हे सांगायचं तुम्हाला. या प्रश्नांचं उत्तर जरी तुम्ही काढलं, ते जरी येत असेल तरी सुद्धा नियमांमध्ये बसत नाही, मला हे सांगायचंय तुम्हाला. आपल्या मालिका पूर्ण करामध्ये जेवढे 4 नियम दिलेले आहेत त्या 4 नियमांमध्ये हा प्रश्न बसत नाही. स्कॉलरशिपच्या नियमानुसार हा प्रश्न सोडवता येतो. मी तुम्हाला ते पण सांगते की हा प्रश्न चुकीचा नाहीये, पण तो आपल्याला नवोदयमध्ये नाहीये, तो स्कॉलरशिपला असेल. चला घ्या पुढे. मॅम मागच्या प्रश्नात एक नियम लागत होता. कोणता? ते समसंख्या आहे ना? मग मी तेच सांगते ना की समसंख्या विषम संख्या हे आपल्याला नवोदयमध्ये आहे का? नाही. मग म्हणून तेच क्लिअर केलं की ते स्कॉलरशिपला आहे, नवोदयला नाही. स्कॉलरशिप आणि नवोदय पूर्णपणे वेगळं आहे. एकमेकांचे नियम एकमेकांमध्ये घुसून वेगळा विचार करून उत्तर काढू नका. आणि विशेष म्हणजे तो तसा प्रश्न हा येणारच नाही तुम्हाला. हो मॅम. असा प्रश्न तुम्हाला येणारच नाही, कारण आपण 60 प्रश्न सोडवले. 60 प्रश्नांमध्ये एकही असा प्रश्न नाहीये अंकांचा वगैरे दिलेला आहे का? एखादा तरी त्याची नमुना प्रश्न दिला असता आपल्याला की अशा पद्धतीने सुद्धा येऊ शकतो म्हणून. एकही प्रश्न नाही आलेला संख्यांचा. तुम्ही चेक करा, पुस्तक ओपन करा, त्याच्यात पाहू शकता तुम्ही. हो मॅम, ह्याचं उत्तर ऑप्शन नंबर बी आलं. ऑप्शन बी, कारण तिसरा भाग काय केला? तिसरा भाग 180 अंशात किंवा पाण्यातील प्रतिबिंब केला. 180 अंशात फिरवा आणि मधला एक्स जो आहे तो एकेकाने वाढत गेला. मग इथं 3 आहे, इथं 4 होणार. 4 होणार, म्हणजे ऑप्शन नंबर डी. बी. पुढे मॅम, ह्याचं उत्तर माझं ऑप्शन नंबर 4 आलं. डी. ओके. का? मॅम, पहिल्या भागात 2 वजाचे चिन्ह होते. त्याच्यातलं एक चिन्ह मध्यभागी गेलं आणि बाहेरून 2 अधिकचे चिन्ह आलं. बरोबर. म्हणजे काय झालंय, हे प्लसचं चिन्ह अधिकचं जे चिन्ह आहे किंवा बेरजेचं जे चिन्ह आहे ते पुढच्या भागात 2 झाले, वरती आणि आतमध्ये. आणि मायनसचं जे चिन्ह होतं ते 2 होते, पुढे जाऊन 1 झालं. मग असाच क्रम पुढे लावा तिसऱ्या चौथ्याशी. मग ऑप्शन नंबर 4 येतं. मग इथे काय होईल, इथं प्लसचं चिन्ह येईल, त्याच्यात अधिकचं चिन्ह मध्य, पण सगळ्यात बाहेर बेरीजचं चिन्ह आणि मध्यभागी वजाचं चिन्ह. बरोबर. म्हणजे डी सारखी आकृती मिळेल. हो मॅम. चला नेक्स्ट. मॅम, ह्याचं उत्तर माझं ऑप्शन नंबर सी आले. सी. हा. बरोबर. काय केलं या ठिकाणी? मॅम, ह्या ठिकाणी आकृती 180 अंशात फिरते. 180 अंशामध्ये आकृती फिरवली की उत्तर काय मिळेल आपल्याला? ऑप्शन नंबर सी सारखे. पुढे मॅम, ह्याचं उत्तर माझं ए आलं. काय झालं इथं? इथं 3 चिन्ह होते आणि
ते पुन्हा चार चार कोण बनले. हम्म. मग इथं त्रिकोण आहेत. हम्म. तर मग तिथं 3 कोण बनतील. म्हणजे ऑप्शन नंबर ए. बरोबर. या ठिकाणी पर्यायकट पद्धत सुद्धा आपण वापरू शकतो. कशी? तर इथं समसंबंध टॉपिक आहे हा. पहिल्याचा दुसऱ्याशी जो संबंध दिलाय तोच संबंध तिसऱ्याचा चौथ्याशी लावावा लागेल आपल्याला. मग या ठिकाणी पहिल्या भागामध्ये जी आकृती दिलेली आहे ती बाहेरून वर्तुळ दिलेले आहेत, तर दुसऱ्या भागात आतमध्ये पूर्ण 4ही कोणांवरती ते अर्धवर्तुळ दिलेत. हो म्हणून मॅम. इथं पण आपल्याला 3ही बाजूला अर्धवर्तुळ पाहिजेत. मग इथे हा. काही बी मध्ये वर्तुळ बी दिलेत. मधून वर्तुळ दिलेत, सी मध्ये एक वर्तुळ दिलाय आणि डी मध्ये पण वर एक वर्तुळ दिले. बरोबर. म्हणून बाकीचे पर्याय वगळू शकतो आपण. हो मॅम. बोल. मॅम याचे उत्तर माझे बी आले. कारण मॅम आकृती 90 अंशात घटीवत फिरते. अगदी बरोबर. मग पण तिसरा तो भाग पण घुमेल 90 अंशात घटीवत फिरवा. तर ऑप्शन नंबर बी येते. अगदी बरोबर. हम्म. मॅम ह्याचे माझे उत्तर ऑप्शन नंबर डी आले. करेक्ट. आपण पर्यायकटनं पण काढू शकतो. हम्म. ए मध्ये तो खालचा ते अर्धवर्तुळ सारखा भाग नाही का? हम्म. नाहीये. बी मध्ये पण नाही आणि सी मध्ये पण नाहीये. फक्त डी मध्ये येतो. बरोबर. किंवा या ठिकाणी जर तुम्ही आकृती म्हणजे रचना जर इथं भौमितिक आकार जर पूर्ण केला, आता ही षटकोनाची आकृती आहे. षटकोनाची. आणि असा भाग बघायचा आपण. तर तो डी मध्ये. डी मध्ये येतो. करेक्ट. मॅम ह्याचे उत्तर माझे 4 आले. बरोबर. भौमितिक रचना पूर्ण करा टॉपिक आहे. ए मध्ये तो जरा त्याची लांबी जास्त आहे. बी मध्ये खालचं ते पाय आहे तो दिला नाही. बरोबर आहे. सी मध्ये तो मोठा दिलाय म्हणून सी चुकलं. राहिलं ते उत्तर. मॅम ह्याचे उत्तर माझे ए आले. नाही मॅम सी आले. सी. सी कारण ए मध्ये तो ही तिरकी रेषा मोठी दिली. बी मध्ये आडवी दिली आणि डी मध्ये पण ती वरची रेषा आडवी दिली. मॅम ह्याचे माझे उत्तर बी आले. बरोबर. पाहता क्षणीच येतो. ए मध्ये तो जरा गोल आहे. सी मध्ये तो असा खूप चपट सारखा दिलाय आणि डी मध्ये तिरकी रेषा दिली खालची. चला, आरशाची प्रतिमा 7वा टॉपिक. मॅम ह्याचे उत्तर माझे बी आले. चला, डावीकडचा चौकोन उजवीकडे गेला आणि डावीकडचा वर्तुळ वरती उजवीकडे येणार. प्लसचं आणि त्रिकोणाचं चिन्ह उजवीकडचं डावीकडे बी मध्ये आहे. हो मॅम ह्याचे माझे उत्तर ऑप्शन नंबर डी आले. डी आले. बघा, हा आकार जो आहे तो आहे तसाच दिसेल हो आरशाच्या प्रतिमेमध्ये. आहे तो उजवीकडच्या दिशेने होता, डावीकडे जाणार आणि डावीकडच्या दिशेने येणार. आणि जो डावी हा बरोबर. मॅम याचे उत्तर माझे पाहता क्षणी आपण हे आणि ही आकृती वगळू. याच्यात आणि ह्याच्यात बघूया. ऑप्शन नंबर बी. मग आता हा जो आहे ही रेषा आरशाच्या प्रतिमेमध्ये अशी दिसेल. हो मॅम. सी मध्ये पण तशीच आहे. गुणाकाराचं चिन्ह आहे ते आहे तसंच वरती दिसेल. हो मायनसचं मॅम. चिन्ह खाली दिसेल. येस.
मॅम याचे उत्तर माझे बी आले. बी आले. डावीकडचा भाग उजवीकडे गेला आणि खालचा उजवीकडचा भाग डावीकडे गेला. अगदी बरोबर. छान. हा मॅम उत्तर चित्र दाखवा बर. थांबा. उजवीकडचा डावीकडे दुमडून घ्यायचा, वरतून खाली खाली आणि कापलाय तेवढा भाग. आता कापल्यानंतर आपल्याला घडी कशी उलगडायची? तो वरती जाणार आरशाच्या प्रतिमेत. पाण्याचं प्रतिबिंब. हा. मग आता ही घडी प्रतिबिंब. एक मिनिट. आता हा जो भाग आहे, मग ही घडी ओपन केल्यानंतर इथे येणार. हा. आणि पहिली घडी अनफोल्ड केल्यानंतर त्याची आरशाची प्रतिमा करा. मग असं उत्तर बघू आहे का ते. आहे मॅम. मॅम ऑप्शन नंबर सी. तिथं बरोबर आलं ते खाली. हो मॅम. चला घ्या. ऑप्शन नंबर आपल्याला उत्तर काढायला आलं पाहिजे. ते उत्तर माझे ए आले. इकडनं घडी फोल्ड केली आणि इथून अशी फोल्ड केली. मध्ये पतंग आकार दिलाय, सी मध्ये ती मधून आहे आणि डी मध्ये पण मधून आहे. पर्यायी पद्धतीने सुद्धा उत्तर काढायला जमेल. चला बघा पेपर काय करायचं. याचे उत्तर माझे बी आले. बरोबर. आता बघा या ठिकाणी फक्त पेपर दुमडून घ्यायचा आहे. हा मॅम. दुमडल्यानंतर तो पेपर कसा दिसेल कोणत्या ऑप्शन सारखा. आता हा आकार व्यवस्थित चेक करा. डावीकडे आहे. आता ज्या वेळेला पेपर दुमडलाय त्यावेळेला तो उजवीकडे अशा पद्धतीने दिसला पाहिजे. परंतु हा जसा वरती दिलेला आहे प्रश्न आकृतीमध्ये तो सेम तसाच दिलाय. त्याच्यात काही केलेला नाही झाली. नाही. आणि हे खाली दिले, हे पण खाली दिले, म्हणून उत्तर येईल ऑप्शन बी. मॅम ह्याचे उत्तर माझे ए आले. बरोबर. खालून पेपर वर घ्यायचा, नंतर उजवीकडून डावीकडे दुमडायचा. मध्ये आडवं आणि उभं असं दिलेलं आहे. सी मध्ये सगळं तिरकच दिलेलं आहे आणि डी मध्ये पाठाक्षणी डी वगळतो, कारण आपल्याला उजव्याकडच्या दिशेने पाहिजे होतं, तर डी मध्ये ज्या वेळेला हा भाग वरती दुमडून घेतलेला असतो त्यावेळेला त्याची खाली आरशाची प्रतिमा काढायची. हो मॅम. आणि मग पुन्हा दुसरा भाग ओपन केल्यावर तो असा येईल आणि खाली पाण्याचं प्रतिबिंब म्हणजे ए सारखी आकृती मिळेल. हो मॅम. चला मॅम इथे माझे उत्तर ऑप्शन नंबर सी आले. सी यायला हवं की ए यायला हवं? मॅम थांबा मॅम. सी मधला भाग मला जास्त रुंद वाटतोय का? बघा. नाही मॅम, ए मधला तो आयत आहे ना मध्यभागचा, तो छोटा दिलाय थोडा. बी मध्ये पण तो वरचा वक्र भाग नाही का? नाही, आता बीचा आणि डीचा विचार नाही करायचा आपल्याला या ठिकाणी. फक्त ए आणि सी मध्ये विचार करायचा आहे की ए यायला हवं की सी यायला हवं, कारण याच्यावर प्रश्न मुलांचे पडलेले आहेत. एक दोन मुलांनी मला पाठवलेले, पण मला ए मधला आयत जरा ते उंची ते रुंदीने जरा कमी आहे आणि सी मध्ये तो ऍक्युरेट बसतो. बरं. आणि बाकीचा हा भाग समजा हा याला 1 नंबर देऊ, याला 2 आणि याला 3. 3 नंबरचा ऍक्युरेट आहे समजा 3 मध्ये, सी मध्ये. 2 आणि 1 नंबरचा भाग ते सारखेच आहेत. खोलीमध्ये बघा, खोल कोणता भाग आहे, उथळ कोणता वाटतोय? मला सी मध्ये जास्त खोल वाटतोय तो भाग 1 नंबरचा. मॅम खोल असता तर तो मग बी सारखा झाला असता. नाही, तितका खोल नाही, तसा खोल नाही. हा, म्हणजे दाखवते मी.
असा खोल म्हणते मी. तसं होय. आणि मॅम त्या ह्याच्यामध्ये पण एकदा करा बरं. कशात? त्या तुकड्यांमध्ये पण. याच्यात का? हा त्याच्यात. मॅम सी मध्ये बाकीची मुलं काय म्हणतात? बोला रे बाकीची. बाकीचे बोला. हेच म्हणतायत का? कोणी म्हणते सी, कोणी म्हणतंय ए आणि सी टाकू नका. मला स्पष्टीकरण पाठवा. का बरं ए किंवा का बरं सी? बरं चला, या प्रश्नाला एवढा विचार करायची गरज नाही. आपण याला बोनस देऊ. दोन्ही ऑप्शन हे करून टाकू. कारण फार ॲक्युरेट आहेत. फार असा विचार करता येणार नाही. आयताच्या ह्याच्यावरून आपण काढू शकतो सी. हो, फक्त आयत आहे. आयतांच्या ह्याच्यावरून जरी काढलं तरी मग हा भाग पण आहे ना. मग हाही भागाला तेवढंच महत्व द्यावं लागेल जेवढं आपण आयताला महत्व देतोय. हो नाही मॅम. का? त्यामुळे ए आणि सी मध्ये कन्फ्युजनच आहे. हो मॅम. बरं बघू, विचार करते आणि सांगते तुम्हाला बोनस मिळेल किंवा नाही ते. हो चला पुढे घ्या. मॅम ह्याचं ऑप्शन नंबर माझा बी आलं. बरोबर. एक ए मध्ये 4 तुकडे दिले आहेत. आपल्याला 3च तुकडे हवे. नंबर द्या. डायरेक्ट याला नंबर द्या. हा 1, 1 2, 3. आणि 3. पुढे. मॅम ह्याचे उत्तर माझे बी आले. बरोबर. याला 1, याला 2 आणि याला 3. 3. ए का आलं नाही बरं? ए मध्ये तो हा काट त्रिकोण उंच आहे. त्रिकोण उंच आहे. चला उत्तर आलं. आणि तो काटकोन कोण पण नाहीये. चला. मॅम ह्याचं कन्फ्युजन सी आणि डी मध्ये. सी आणि डी सेम आहेत का? हो. ए मध्ये कसं तो अशी स्ट्रेट लाईन दिलीये म्हणून ए कटला. बी मध्ये जरा हे असं असतं ते त्यांनी डायरेक्ट तिथं मुडपून दिलंय म्हणून बी कट झाला. सी मध्ये सारखं वाटतंय आणि डी मध्ये. आणि वर्तुळात बघा ना डी मधल्या. हा ना, वर्तुळात आणि त्रिकोणात पण. वर्तुळ लंबट आहे ना डी मध्ये. अ हा वर्तुळ जो आहे तो फार लंबट आहे ना वेदांत. मॅम एकदा सी मध्ये करा बरं. हा बघा. आणि एकदा तुकड्यामध्ये पण. मॅम आपल्याला परफेक्ट बसवायचं आहे ना. म्हणून तुकड्यात पण करण्याचं गरजेचं आहे. थांब, अजून ॲक्युरेट करते. मॅम काही नाही, ओळखता येतं. पसरट आहे, पसरट डी मध्ये. मग सी येते. सीच येते. बर. तिथं काय दिले मी? तिथं पण तुम्ही सीच दिले. चला नेक्स्ट. मॅम याचे उत्तर माझे बी आले. बरोबर. काय आहे पाठाचं नाव? ए मध्ये तो वरची शेंडी दिली नाही. सी मध्ये आयत दिलाय आणि डी मध्ये ते खालचं जरा वक्र असते ते स्ट्रेट लाईन दिली. मॅम ह्याचे उत्तर बी आले. आकृती 180 अंशात फिरून बी मध्ये दिसते. बरोबर.
लपलेली आकृती आहे, इथं नियम अशा काही आकृत्यांना असे लावायचेत. असा ॲक्युरेट ॲरो जर तुम्हाला कुठेच नाही दिसत ऑप्शनमध्ये, तर त्यावेळेला ती आकृती 180 अंशामध्ये फिरवा आणि कोणत्या ऑप्शनमध्ये दिसते ती पहा, तर ती बी मध्ये दिसते आपल्याला हो मॅम. इथे. हो हम्म. मॅम, ह्याचे उत्तर 4 येते. सांगा कुठे लपलेली? तिथं वरच्या भागात मॅम. वरच्या. हा हा. हम्म. नाही. असं असं. हा. मग हा लहान होईल. जरा लहान होते आणि ए मध्ये पण तो लहानच होतो. थांब. मग एक मिनिट, आता मला दिसला कुठं तरी जसा. मॅम. का बसणार नाही का? नाही. हा बसतोय ॲक्युरेट, पण फिरून आहे मग तो. मग फिरून जमते आपल्याला. फिरून आहे. नियम जम आहे का फिरून? आ? नियम आहे का? नियम फिरून. आपण 180 अंशाच. पाठाचं नाव काय? लपलेली आकृती शोधा. बरोबर. लपलेल्या आकृती शोधामध्ये काय काय नियम आहेत सांग बरं. थांबा मी सांगतो. बघून नको सांगू, बघून नको सांगू, असंच सांग. हो ना मॅम, सांगतो ना. काहीच नियम नाहीत, फक्त त्याच्यामध्ये ज्या रेषा दिलेल्या आहेत त्या रेषा आपल्याला काय करायच्यात, पाहायच्या आहेत, निवडायच्या आहेत, तिची स्थिती वगैरे काय असेल ते बघायचे आणि त्या कोणत्या कोणत्या ऑप्शन मध्ये मिळतात हे पाहायचे. एवढंच आहे, बाकी काहीच नियम नाहीयेत. तोच तो नियम आहे. मग आता आपण ज्या वेळेला आकृत्या पाहिल्या त्याच्यामध्ये, तर त्या बऱ्याच वेळेला कशा येतात, फिरून पण येऊ शकतात का? तर एक जशी आता आलेली होती 180 अंशामध्ये आकृती फिरून येते, त्या पद्धतीनं ती फिरून येऊ शकते, परंतु इथं तसं होणार नाही. माझा आवाज येत नाही का? आवाज येतोय का? बर, चला इथंच उत्तर आहे पण दिसत नसेल आपल्याला. काय झालं वेदांत, आवाज येतोय का? बघा बरं, इथे असेल. काय झालं, आवाज येतोय का एकदा सांगा ना. आवाज येतोय ना? ओके. बघा या ठिकाणी लपलेली आहे ती आकृती, दिसली सर्वांना? फिरवायची गरज नाही किंवा काहीच नाही. दिसली का? पाहिली का सर्वांनी? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. मग वेदांचा आवाज हे झाला, ठीक आहे. चला बघा या ठिकाणी 40 नंबरचा प्रश्न आहे. ऑप्शन ए मध्ये आकृती लपली का शोधूया आपण. ए मध्ये आहे. तर माझ्या मते हा पेपर क्रमांक 6 माझ्याकडनं ओपन झालेला होता. तर या अगोदरचा पेपर क्रमांक 5 जो आहे तो ओपन करते. हँड रिक्वेस्ट द्या ज्यांना बोलायचे त्यांनी. चला हा आहे 5 नंबरचा पेपर. फास्ट उत्तर द्या. नाही, मी नाही बंद केला, तुझ्याकडनं बंद झाला ऑटोमॅटिक. चला मंथन राठोड. मंथन, आवाज येतोय मंथन? मंथन राठोड, आवाज येतोय का? माईक बंद केला? बोला काशीत. पाटील,
येस मॅम. यावर्षी 5वीलाच ना? हो चला पटापट आन्सर सांगा. मॅम ऑप्शन नंबर डी. कारण मॅम ज्या फुलच्या पाकळ्या आहे ना त्या आहे ना सारख्याच आहे. पण ऑप्शन नंबर डी मध्ये जो भाग आहे ना तो दिला नाही डी मध्ये. हो म्हणून पण वगळता येईल आपल्याला, म्हणजे उत्तर काढता येईल. नेक्स्ट मॅम ऑप्शन नंबर ए. कारण मॅम ऑप्शन नंबर बी मध्ये आहे ना जो 2 डॉट आहे का ते आतल्या दिशेत. आतल्या दिशेत ते ऑप्शन नंबर सी मध्ये बी, ऑप्शन नंबर डी मध्ये बी, पण ऑप्शन नंबर ए मध्ये ते तसं नाहीये. मॅम या सगळं स्पर्श केलेलं आहेत. हो म्हणून पण. चला नेक्स्ट. मॅम माझे उत्तर ऑप्शन नंबर डी आले. करेक्ट. पेपर दिलाय ना? हो. कारण काय? मॅम जे अर्धवर्तुळ आहे ना ते बाहेरून आहे, पण ऑप्शन नंबर डी मध्ये ते मधून आहे. अगदी बरोबर. छान. नेक्स्ट. मॅम माझे उत्तर ऑप्शन नंबर सी आले. करेक्ट. कारण मॅम जे डॉट आहे ना ते डावी बाजूला दिले, पण ऑप्शन नंबर सी मध्ये उजव्या बाजूला आहे. अगदी बरोबर. आणि रेषा पण. नेक्स्ट. मॅम झूम थोडी कमी करा. नाही, झूम बरोबर आहे. मी काहीच केलं नाही, आहे तसंच आहे. तुझ्याकडनं बघ एकदा. ऑप्शन नंबर सी आलं. बरोबर. ऑप्शन नंबर सी मध्ये सारखी असणारी आकृती आहे. नेक्स्ट. ऑप्शन नंबर डी आलं. बरोबर. नेक्स्ट. ऑप्शन नंबर डी आलं मॅम. बरोबर. ऑप्शन नंबर ए आलं. करेक्ट. चला बोला. काय झालं? माईक बंद केला नाही ना? बोला. मॅम झूम थोडी जास्त दिसत आहे. नाही ना रे बेटा, मी काहीच केलेलं नाही, हातच नाही लावलेला त्याला, आहे तेच चालू आहे. बरं, ट्राय करते मी, काही करता येते का ते. आता मॅम इकडे डावीकडची साईडची झूम कमी करा. नाही, मग तो प्रॉब्लेम तुझ्याकडे आलाय बेटा. मॅम ऑप्शन नंबर बी आलं. कारण मॅम पहिल्या भागाची आरशातील प्रतिमा दुसरा भाग आहे, तिसऱ्या भागाची आरशातील प्रतिमा चौथा भाग येईल. नाही, रॉंग. आरशाच्या प्रतिमेमध्ये जर तू बसवलंस तर हा डावीकडचा प्लस उजवीकडे येणार. पहिल्या भागातील पाण्यातील प्रतिबिंब हा तिसरा भाग आहे, तसं दुसऱ्या भागातील पाण्यातील प्रतिबिंब हे चौथा भाग राहील. नाही, तोही नियम बसत नाही. कोणाला सांगता येईल? बघूया कोणाला जमता येईल. याचं थोडा वेगळा प्रश्न आहे, जमतोय का चेक करू. चला नियम पाठवा. मॅम पहिली आकृती 180 अंशात फिरते, म्हणून ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर 4. बर, थांब बघूया. चला मेसेज पाठवा, नियम पाठवा. नियम मी नका पाठवू, मला मेसेज. अर्ध पाठवू नका आन्सर, अर्धवट आन्सर पाठवू नका. चला, सगळेजण अर्धवट आन्सर पाठवतात. असो, या ठिकाणी जर आपण पाहिलं, पहिला भाग आहे ना, तो पहिला भाग आपण जर का 90 अंशात फिरवला,
पण कसा 90 अंशात कसा? बघ बरं, दुसऱ्या भागात 90 अंशात फिरवला तर तो कसा फिरला असेल? तो घटीवत. बरं, आता इथं घटीवत दिसतंय, पण आता हा जर फिरवला तर तो आपल्याला ऑप्शन पैकी कसा बसायला हवा, म्हणून 90 अंशात हा पहिला भाग प्रतिघटीवत फिरवा, हो दुसरा भाग मिळेल, तिसरा भाग 90 अंशात प्रतिघटीवत फिरवा, चौथा म्हणजे ऑप्शन बी मिळेल. हो लक्षात आलं का सर्वांच्या? पहिला भाग आपण 90 अंशात प्रतिघटीवत फिरवला की दुसरा मिळतो, तिसरा भाग 90 अंशात प्रतिघटीवत फिरवल्यानंतर ऑप्शन बी मिळेल. हो चला नेक्स्ट. मॅम ऑप्शन नंबर बी आलं. चला, कारण मॅम आकृती पहिले जो भाग आहे तो 90 अंशात घटीवत फिरतोय. बरोबर, मग क्रमाने तो फिरत गेल्यावरती बी सारखा मिळेल. मग दुसरा 90 अंशात घटीवत फिरवला की चौथा भाग म्हणजे बी सारखा मिळेल आपल्याला. हो नेक्स्ट. मॅम ऑप्शन नंबर सी आलं. कारण मॅम पहिल्या भागाची आरशातील प्रतिमा दुसरा भाग आहे, म्हणून तिसऱ्या भागाची आरशातील प्रतिमा चौथा भाग म्हणजे ऑप्शन नंबर सी, किंवा पहिल्या भागाची पाण्यातील प्रतिबिंब हा तिसरा भाग आहे, दुसऱ्या भागाचे पाण्यातील प्रतिबिंब हा तिसरा भाग म्हणजे ऑप्शन नंबर सी मिळेल. बरोबर, दोन्ही नियम लागू होतात. चला नेक्स्ट. मॅम याचे उत्तर माझे ऑप्शन नंबर ए आले. काय नियम लावला इथे? मॅम जो पहिल्या भागाचे पाण्यातील दुसऱ्या भागाचे पाण्यातील प्रतिबिंब चौथा भाग आहे, तसेच पहिल्या भागाचे पाण्यातील प्रतिबिंब हा तिसरा भाग येईल म्हणजे ऑप्शन नंबर ए. बरोबर, किंवा आरशाच्या प्रतिमेचा नियम लावला तरी चालेल. पुढे. मॅम ऑप्शन नंबर ए आले. बरोबर, इथे दोन सारखे आहेत म्हणून खाली सुद्धा सारखीच दोन आकृती पाहिजे. पुढे. मॅम माझे उत्तर ऑप्शन नंबर बी आले. बरोबर, कारण मॅम पहिल्या वर्तुळात एक रेषा होती, नंतर 3 वाढल्या. बरोबर, मग जो तिसरा भाग म्हणजे एक चौकोन आहे, त्याच्यात एक रेष आहे, नंतर 3 वाढतील म्हणजे ऑप्शन नंबर बी. करेक्ट. मॅम माझे उत्तर ऑप्शन नंबर 3 नंबर आले. 3 म्हणजे एल. हो कसं? मॅम ए या ठिकाणी काय करायचं माहितीये का? असं जर प्रश्न आला हो तर ए नंतर किती स्थानावर एफ आला? मोज. ए बी सी डी ई एफ, म्हणजे 5 सोडले की नंतर एफ आला. एफ नंतर किती सोडल्यावर के आला? जी एच आय जे के. 5. मग पुढे मग मॅम के नंतर 5. केच्या नंतर मोज ना. एल एम एन ओ मॅम ऑप्शन नंबर डी पी. आता याच्यानंतर बघा, इथं जी येणार नाही, बी येणार नाही, एल येणार नाही. केच्या नंतर लगेच एल आहे आणि केच्या अगोदर हे 2 झालेले आहेत, म्हणून सुद्धा वगळले तरी चालेल. ऑप्शन डी. आता हे अगोदर बघा, मग कसं यायला पाहिजे. आपण तुला आकृती दाखवते, उत्तर आकृती. काय होत गेलाय क्रम? मॅम आकृती घटीवत 90 अंशात फिरते आणि जो मागचा ब्लॅक भाग आहे तो रेषा येतात त्या ब्लॅक भागात, म्हणजे रेखांकित भाग होतो तो. रेखांकितच भाग आहे तो सगळा,
पण इथं ते डार्क दिसते तुम्हाला. हो मॅम, माझं उत्तर ऑप्शन नंबर ए आली. करेक्ट. आकृती घटकात फिरते किती अंशात? 90 अंशात. 90 अंशात. मॅम, पहिल्या आकृतीची आरशातील प्रतिमा ही दुसऱ्या आकृतीत आहे. तसंच तिसऱ्या आकृतीतील आरशातील प्रतिमा म्हणजे ऑप्शन नंबर ए हा भाग येईल. बरोबर. काय झाले, वरती गेलेत वर्तुळ आणि एक सरळ आहे उजवीकडचा आणि डावीकडचा उलट दिलाय. असा क्रम पुढे लावा. ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर सी आले मॅम. थांब बघू, वरती काय जाणार, प्लस जाणार. आणि हा उजवीकडचा आहे तो आहे तसाच राहील का, कारण इथे उजवीकडचा आहे तसाच दिलेला आहे आणि डावीकडचा उलट दिलाय. बघ काय येतं. ऑप्शन नंबर डी. घाई करू नका. दोघांचा संबंध कसा दिलाय ते चेक करायचं आणि काढायचं उत्तर. पुढे मॅम, ऑप्शन नंबर सी. बरोबर. काय झालेलं याची? पहिल्याची आरशातील प्रतिमा दुसरा भाग आहे, तिसऱ्याची आरशातील प्रतिमा म्हणजे ऑप्शन नंबर सी. मॅम, पहिले एक वर्तुळ होता, नंतर दुसऱ्या भागात 3 वर्तुळ झाले आणि ते डार्क छायांकित झाले. तसं एक जो त्रिकोण आहे तो छायांकित आहे, नंतर व्हाईट कलरचे त्रिकोण येतील 3. ए सारखी आकृती मिळेल. हो मॅम, पहिले चौकोन पूर्ण करून घेतला आणि कडा आखली. ऑप्शन नंबर ए. ए मध्ये हा भाग फार उंच आहे, एवढं अंतर नाहीये या दोघांमध्ये. बघ, ऑप्शन नंबर सी मॅम. सी मध्ये पण तसंच आहे. डी मध्ये बघा, कारण हा भाग जास्त लांब आहे डी मध्ये. सी मध्ये या पायऱ्या व्यवस्थित बसतात. काय दिले उत्तर? डीच आहे बघा. डी. मॅम, ऑप्शन नंबर डी आलं. पाठाक्षणी लक्षात येतं. मॅम, ऑप्शन नंबर डी. बरोबर. त्रिकोण पूर्ण करून घेतला. हो, हा भाग आखली डी मध्ये आहे. मॅम, ऑप्शन नंबर ए. पर्यायगत पद्धत वापरली तरी उत्तर निघेल. हो, किंवा मग आखून बघा. आणि कडा आखली ए मध्ये. आरशाची प्रतिमा काढायची. उजवीकडचा जो भाग आहे तो डावीकडे येणार. ऑप्शन नंबर ए. तर बघू, इथे आहे त्याची आरशाची प्रतिमा झालेली, इथे नाहीये म्हणून बी वगळला. इथे ए दिलाय म्हणून सी वगळला. इथे आहे तसाच भाग दिलाय म्हणून डी वगळला. जे राहतं ते उत्तर. मॅम, ऑप्शन नंबर ए. बरोबर. पर्यायगत पद्धतीने वापरता येईल. हो, पर्यायगत पद्धत वापरली तरी चालेल. हा खाली दिलाय भाग. आरशाच्या प्रतिमेमध्ये वरचा भाग हा वरतीच असतो आणि खालचा भाग हा खाली असतो, म्हणून बी वगळा. सी मध्ये तसंच केलंय. डी मध्ये या भागाची आरशाची प्रतिमा दिलेली नाही, इथे पण तसंच केलंय, त्यामुळे डी वगळा राहतं ते उत्तर. पर्याय ए.
मॅम पर्याय बी. बरोबर. ऑप्शन बी. हा भाग उजवीकडे आहे तो डावीकडे येणार. हो. पुस्तकातली आकृती वाटतं. मॅम ऑप्शन नंबर सी. चला, झेड आहे सरळ, तो त्याची आरशाची प्रतिमा अशी होईल. हो. उजवीकडचा वर्तुळ डावीकडे येईल, डावीकडचा एरो उजवीकडे येईल. काय करायचं इथे? जी उजवीकडची घडी डावीकडे पलटायची आहे. बरोबर. आता मग क्लिक करा, दाखवते. हो. हम्म. मॅम ऑप्शन नंबर सी येतो. येस, अगदी बरोबर. सी सारखी आकृती मिळेल. फक्त फोल्ड करायचा आहे पेपर. हो. मॅम ऑप्शन नंबर बी. बरोबर. इथे ही घडी ओपन केल्यानंतर असे दोन, त्याची आरशाची प्रतिमा आणि मग त्याचं पाण्याचं प्रतिबिंब. हो. आता हे तुम्हाला अगदी सारखा सराव करून करून लगेच पाहता क्षणी समजून जाईल की उत्तर काय आहे. हो मॅम. खालून वरी, पुन्हा हा खालचा भाग वरती इकडे दुमडून घेतला आणि वर्तुळ कापला, अर्धवर्तुळ. हो. हा पेपर मॅम अनफोल्ड केल्यावर ऑप्शन नंबर डी. बरोबर. आणि हा पेपर ओपन केल्यानंतर इथे, म्हणजे हो. डी सारखी आकृती मिळेल. करेक्ट. नेक्स्ट. मॅम ऑप्शन नंबर ए. बर, बघू आता. हे इथे काय होईल? ओपन केल्यावर इथे वर्तुळ येईल, नंतर त्याची आरशाची प्रतिमा आणि पाण्याचं प्रतिबिंब. पाण्याचं प्रतिबिंब. ए सारखी मिळेल. काय दिले उत्तर बघूया. एच ए. आहे. मॅम ऑप्शन नंबर ए पाहता क्षणी लक्षात येतं. चला. बोला. मॅम 1 मिनिट. मॅम ऑप्शन नंबर डी. बरोबर. ए का आलं नाही ते सांग, कारण काहींचं म्हणणं ए आहे. मॅम जो त्रिकोण आहे ना त्याचा आकार खूपच मोठा आहे. त्रिकोण म्हणजे तीनही बाजू सारख्या दिल्यात. इथं तीनही बाजू सारख्या नाहीत, लहान मोठ्या आहेत. आकारही मोठा आहे. आकार वेगळा आहे आणि त्यामुळे ऑप्शन ए येत नाही. काही मुलांचं म्हणणं आहे की ए येते, तुमचा प्रश्न तिथे चुकलेला आहे. हो. आणि हा पण आकार बघा, उत्तर काय येईल? डी. चला, याला 1 नंबर, याला 3 आणि याला 2. 2. मॅम ऑप्शन नंबर बी. हा एवढ्याला 1 नंबर, याला 2 नंबर आणि याला खालचा जो आहे तो 3. चला घ्या. मॅम ऑप्शन नंबर बी. ऑप्शन बी. बर, बघा बरोबर बसतोय का सी मध्ये आहे? सी मधला त्रिकोण 2 नंबरचा भाग बसत नाही मॅम. बीज दिलेला आहे मी पण. हा 2 नंबरचा आहे. हा इथं सी आहे ना, तो जो 2 नंबरचा भाग आहे ना तो नीट बसत नाही. हा इथं असा दिलेला आहे आणि आपल्याला 2 असा बरोबर पाहिजे. हो. बघा इथे पण. मग हा 2 नंबरचा, 1 नंबरचा, हा 3 नंबर. लपलेली आकृती शोधा. मॅम ऑप्शन नंबर सी. येस. या ठिकाणी. मॅम ऑप्शन नंबर ए.
बरोबर. मॅम ऑप्शन नंबर बी. बी. हो सॉरी, ऑप्शन नंबर डी. डी मध्ये बसते. हो. नेक्स्ट. बोला. मॅम ऑप्शन नंबर बी. बी मध्ये. चला, अशा पद्धतीने आपले 6 पर्यंत पूर्ण काय झालेले आहेत, सोल्युशन झालेले आहेत. आज 7वा आहे पेपर, बरोबर ना? हो. उद्या आहे ना माझा पिरियड? ठीक आहे, उद्याला घेऊ एक. कालचा आजचा जो आहे तो उद्याला घेऊ. आणि नेक्स्ट मग असे 2-2 करून होईल. एक्स्ट्रा पिरियड घ्यायची आवश्यकता नाहीये. आणि काही तुमच्या ज्या अडचणी असतील ते मला पाठवत चला. हो. बंद केलीये, लगेच मेसेज करू नका, स्क्रीन दिसत नाही वगैरे. चालेल, करा, व्यवस्थित सोडवा. चुकलेले प्रश्न दुरुस्त करा. का चुकतायत ते थोडासा अभ्यास करा. नियम व्यवस्थित लावा. आणि जे स्कॉलरशिपला बसलेले मुलं आहेत त्यांनी मात्र गोंधळ करू नका. आता शेवटी नियम लावायचे नाहीत अजिबात स्कॉलरशिपचे. इकडं बऱ्यापैकी चुका होऊन बसतील, मग तसं करू नका. ज्यांना काही वाटतंय अडचण आहे तिथं प्रश्न माझा बरोबर आहे, तुमचा चुकलाय. आणि प्रत्येक वेळेस माझा प्रश्न चुकत नसतो, त्यामुळे थोडंसं तेही विचार करा की बरोबर आहे किंवा नाही. थोडासा विचार करा, तिथं नियम लावा आणि व्यवस्थित अभ्यास करा. चुकलेले प्रश्न, मॅथ असो, मराठी असो, बुद्धिमत्ता असो, का चुकतायत, काय चुकतंय, बारीक निरीक्षण करा. आणि आता कंटाळा करू नका, थोड्यासाठी मेहनत घ्या छान आणि व्यवस्थित अभ्यास करा. कसलाच कंटाळा करू नका अभ्यासाचा. थंडी आहे, मग सकाळी उठायचं उशिरा वगैरे काही नको. थंडी दरवर्षी येते, परंतु तुमचं हे 5वीचं वर्ष दरवर्षी येणार नाही बाळांनो. एकदा का वेळ निघून गेली की ती गेलीच. त्यामुळे वेळेचा फायदा घ्या. सुट्ट्या असतील तर सुट्ट्यांचा जेवढा दिवसभर अभ्यास करता येईल तेवढा करा. एखाद दुसरी बुट्टी मारा शाळेत. जमत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नाही जमलं तर मग थोडं ऍडजस्टमेंट करायला सांगा. आणि वेळ द्या, भरपूर सराव करा. प्रश्न संच सोडवत चला. मराठीचं व्याकरणाचा जे ग्रामरचा भाग जो शिकवलेला आहे तो पहा. म्हणजे शब्द पाठांतर होणार नाही. आता शब्द जे आहेत ते वाचन करत चला. सगळ्या गोष्टींचा अभ्यास झाला पाहिजे डेली. तुमचे क्लासचा पेपर पण झाला पाहिजे, घरी सोडवायचा जो पेपर आहे तोही झाला पाहिजे. त्याचं सोल्युशन वगैरे पाहायचंय, किंवा ज्या ज्या गोष्टी तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहेत ते शिक्षकांशी व्यवस्थित विचारून घ्या. जर मी काही कारणांमुळे फोन नाही उचलला तर मला व्हॉट्सअपला टाका. व्हॉट्सअपवर मी आज दिवसभरामध्ये जरी नाही पाहिलं तरी संध्याकाळी तुम्हाला रिप्लाय देईल. नक्कीच प्रयत्न करते. माझा जेवढा प्रयत्न आहे ते तुमच्यासाठीच आहे. फक्त तुम्ही कमी पडू नका. आता तुम्हाला छान मेहनत घ्यायची आहे आणि याचं फळ 100% तुम्हाला मिळणार आहे. पण मग प्रामाणिकपणे मेहनत करायची, फक्त दाखवण्यापुरती नाही. चांगला अभ्यास करा, चांगली मेहनत घ्या. मेहनतीचं फळ ईश्वर आपल्याला देणार आहे. कोणाची काही अडचण आहे, कोणाला काही बोलायचंय, विचारायचंय, विचारू शकता. आणि प्रश्न पाठवत चला. क्लासमध्ये जो रोजचा पेपर आहे, रोजच्या पेपरमध्ये काय काय अडचणी आहेत बुद्धिमत्तेमध्ये, किंवा प्रश्न काही वेगळा वाटतोय, तिथं आन्सर वेगळा आहे, तर लगेच फोटो पाठवायचा. दुसऱ्या मोबाईलवरनं फोटो काढून पाठवत चला. ठीक आहे, थोडी मेहनत घ्या आता. चलो, नो प्रॉब्लेम. ओके, थांबूया मग. बाय सर्वांना. गुड नाईट, स्वीट ड्रीम. 4:30 वाजता उठून अभ्यास करते, वा छान. 4 वाजता पेपर येतो, लगेच आपला पेपर द्यायचा. मग 4 ते
संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तुम्हाला कधीही पेपर देता येईल. नाही, एवढा पहाटे उठायची गरज नाही. कोणी 3 वाजता म्हणतंय, कोणी 2 वाजता. अशाने आजारी पडाल. पूर्ण झोप झाली पाहिजे. 3 वाजता उठायची गरज नाही किंवा 2 वाजता उठायची गरज नाही. एवढ्या पहाटे, एवढ्या मध्यरात्री उठायची आवश्यकता नाही. आजारी पडाल मग अशाने. आणि झोप नाही पूर्ण झाली तर त्याचा उपयोग नाही बाळांनो. त्यामुळे रात्री लवकर झोपून लवकर उठलात तर ठीक आहे, परंतु मध्यरात्रीचं 2ला आणि 3ला उठायची आवश्यकता नाहीये. छान सराव झालेला आहे तुमचा, छान अभ्यास झालेला आहे. थोडंसं आहे ते आता आपल्याला कंप्लीट करायचंय. हो की नाही? हो. आजारी पडू नका फक्त आता. थंडीचं थोडंसं आजारी पडायची शक्यता असते, त्यामुळे आजारी पडू नका. मित्रे, एवढ्या लवकर उठायची गरज नाही 2 वाजता. मॅम कितीला पेपर येतो? पहाटे 4 वाजता. 4 वाजता पेपर येतो. तुम्ही 4, 4:30च्या नंतर कधीही देऊ शकता. ओके. चला, गप्पा मारायला छान वाटतं पण वेळ जातोय. नको, आपण शेवटी एक क्लास ठेवू. परीक्षा झाली की मग आपण एक पिरियड ठेवू गप्पा मारण्याचा. मग मारू गप्पा. चला, बाय सर्वांना. बंद करू? छान, खूप मेहनत घेतात सर्वजण. लक्षात येते माझ्या. खूप जण लवकर उठतायत. 4 वाजता उठतंय, कोणी 4:30 वाजता उठतंय, 5 वाजता उठतायत. छान मेहनत घेताय. अशीच मेहनत घ्या. मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल तुम्हाला. सेम हाच जावळे. आय थिंक न्यू स्टुडंट आहे का? श्रीजित जावळे. मॅथचं सोल्युशन तुम्हाला दुपारी पण मॅडम देतात आय थिंक. आणि संध्याकाळी त्यांचा पिरियड असतो त्यावेळेला पण. चलो, गुड नाईट. थँक यू जान्हवी.